नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मराठा मावळा संघटनेचा मराठा मावळा संघटनेचा अरे शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी, अरे शेतकऱ्याच्या वीज पंपाला, शेतकऱ्याच्या पंपाला, अरे शेतकऱ्याचं वीज बिल, शेतकऱ्याचं वीज बिल। मावळा संघटनेतर्फे प्रचंड असे धरणे आंदोलन सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी त्या सरकारनं शेतकऱ्याला लबाड आश्वासन दिलं, जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ। योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली, सत्ता अशी नशी आली नाही, आघोडी सत्ता आली, प्रचंड बहुमत मिळालं, पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेलं शेतकऱ्याचा दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे। त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारला सांगणं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय शांत बसणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला, कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत, आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे। कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार हमी भाव देत नाही चांगला, त्यांना पैसे मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये 3-4 जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला जो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही। आज 4,800 रुपये भाव देते, पण आमची मराठा मावळा संघटनेची मागणी आहे की 6,500 रुपये हमी भाव सोयाबीनला द्यावा, तरच शेतकरी जगतील, तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीतरी उत्पन्न मिळेल। त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला 24 तास वीज देऊन टाकू, त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो। ते देखील या हरामखोरांनी लबाडांनी ते आश्वासन पाळलं नाही। आज 24 तास तर लाईट जाऊ द्या, परंतु 4-4 तास सध्या लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळे आज आमची मागणी आहे की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज द्या, तो खरोखरच गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे। त्यामुळं 100 रुपयाला पीक विमा चालू राहिला पाहिजे, ही अशी चौथी मागणी, 1 रुपयाला चालू राहिला पाहिजे। त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष।